सर्वांना जय भीम, जय बिरसा, जय शेवा, जय आदिवासी। सर्वप्रथम मी फुले शाहू आंबेडकर हजारो वर्षापासून ज्या आदिवासीवर अन्याय अत्याचार होत होता, या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्या महामानवांनी केले असे धरती आब्बा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, तमाम सर्व आदिवासी क्रांतिकारकांना विनम्र असं अभिवादन करतो। आज या ठिकाणी उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर मी आदिवासींच्या विकासाबाबत उदासीनता या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी विचार मांडणार आहे। आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर सखारामजी डाखोरे सरांनी या ठिकाणी मला बोलण्याची एक संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि या चळवळीमध्ये ज्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले असे माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर राजेजी धनचकर परभणी, त्याचबरोबर दुसरे आदिवासी समाजाचे एक विचारवंत साहित्यिक माननीय माधवरावजी सरकुंडे साहेब यवतमाळ, यांचेही या ठिकाणी मी मनापासून मला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मिळालं। आणि त्याचबरोबर ज्या सामाजिक कार्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यांमधून मी सुरुवात केलेली आहे, आणि हे काम करत असताना ज्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली असे माझे समाजाचे नेते माननीय माजी आमदार डॉक्टर संतोषरावजी टारफे साहेब, त्याचबरोबर दुसरे आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमच्या हिंगोलीची तरुणाची मुलूक मैदानी तोप माननीय डॉक्टर सतीजी पाचपुते साहेब, यांच्यासोबत मला गेल्या 10 ते 12 वर्षापासून या सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची एक संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो, ही माणसं ज्यांच्यामुळं मी आज या ठिकाणी या फेसबुक पेजवर बोलू शकतो। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यांमध्ये आमचे कर्मचारी बांधव असतील, यांचंही वेळोवेळी मला या ठिकाणी फार मोठं सहकार्य मिळालं। त्याचबरोबर आदिवासी युवक कल्याण संघाची जी सर्व आमची हिंगोलीची टीम आहे, त्यांचंही वेळोवेळी या सामाजिक कार्यामध्ये मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे। त्याचबरोबर आज या फेसबुक पेजवर माझे मराठवाड्यातील नवे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील माझे ही स्नेही मित्र आदिवासी या चळवळीमध्ये ज्यांचं योगदान असणारे आमचे सर्व सहकारी बांधव, या कार्यक्रमाला आज लाईव्ह बघत असलेले माझे सर्व इतरही समाजातील साहित्यिक, कवयित्री, मान्यवर, अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि मित्र हो, मी माझे विचार या ठिकाणी मांडण्यास सुरुवात करतो। या ठिकाणी मी सर्वप्रथम जे की अतिशय दूरदृष्टीनं माननीय डाखोरे साहेबांचं मला या ठिकाणी थोडक्यात त्यांचं जे काही कार्य आहे, त्यांनी जी ही काही सुरुवात एक उलगुलान एक साहित्यिक चळवळ या माध्यमातून एक तमाम या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातील जी काही साहित्यिक असतील, विचारवंत असतील, आदिवासी समाजातील साहित्यिक विचारवंत असतील, या सर्वांपर्यंत या लॉकडाऊनच्या काळात, या महामारीच्या काळामध्ये अतिशय या कार्यकर्त्यांना, एक बुद्धिजीवी माणसांना विचार करण्याची संधी, सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी या फेसबुकच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याची संधी ही त्यांनी मिळवून दिली। खरोखरच जे डाखोरे साहेबांचं कार्य, डाखोरे साहेबांचं तसं मूळ जिल्हा परभणी जिल्ह्यांमधले ते केहाळचे आहेत, वसई केहळकर, हे आमच्या जिंतूरमधले अनेक आमची टीम, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे। खरंच
डाकुरे साहेबांचं ही गरिबीतून गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि या शून्यामधून आज डाकुरे साहेबांचं काम ही साहित्यिक क्षेत्रामध्ये अतिशय ही कमी कालावधीमध्ये फार मोठी उंची पल्ला गाठण्याचं काम या माध्यमातून डाकुरे साहेब निश्चितच करत आहेत। हे अतिशय ही स्वागतार्ह बाब आमच्या सर्व समाज बांधवासाठी आहे, कारण अतिशय ही गरिबीमधून त्यांचं मी धनसकर सरांच्या व्याख्यानामध्ये ऐकलं आणि मी ते स्वतः वाचलं। अतिशय कष्ट करून त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं, सेवकाची नोकरी त्यांनी सुरुवातीला केली, किन्नरकी केली, ढोरं वळले, आईंचं छत्र नसलेला माणूस एवढा उच्च शिक्षण घेऊन आज या समाजाचं काहीतरी देणं आहे, काहीतरी ऋण आहे, ही भूमिका घेऊन आज डाकुरे साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी जे की ज्या बिरसा मुंडांचं जे योगदान आहे, ही जी काही उलगुलान एक साहित्यिक चळवळीला नाव जेव्हा बिरसा मुंडांचं दिलं, खरंच ज्या बिरसा मुंडांच्या नावानं आज सर्व देश आदिवासी समाज आज बिरसांच्या नावानं एकत्रित झाला, तेच या उलगुलान एक साहित्यिक चळवळ हे देखील या पेजला डाकुरे साहेबांनी अतिशय ही मार्मिक असं नाव या ठिकाणी दिलं आणि निश्चितच ही चळवळ किंवा ही साहित्यिक चळवळ फार मोठी उंचीवर जाणार आहे, मला या ठिकाणी खात्री आहे। या ठिकाणी मी आदिवासींच्या संदर्भामध्ये थोडक्यात आदिवासींचा इतिहास मांडण्याचा या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करतो। मित्रहो, या देशातला जो काही आदिवासी माणूस आहे, आदिवासी समाज आहे, या आदिवासी समाजावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार झालेला आहे। एकमेव हा आदिवासी समाज या ठिकाणी मी स्वतःचं मत म्हणत नाही, एका सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत आहे की या देशामध्ये सर्वात जास्त अन्याय सहन करणारा जर कुठला समाज असेल तर तो आदिवासी समाज आहे। मित्रहो, या आदिवासी समाजाची व्यथा का बरं अशी झालेली असावी? कारण हा आदिवासी समाज हा रानामाळात, दर्या कपारीत, डोंगर कपारीमध्ये, अतिशय ही पहाडी एरियामध्ये राहणारा हा आदिवासी माणूस, त्या काळातही जो काही बिरसा मुंडांनी जो काही लढा दिला, जे की आज उलगुलान हे शब्द बिरसा मुंडांच्या चळवळीतून या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आलेला आहे। बिरसा मुंडांनी देखील ज्या बिरसा मुंडांचा जन्म पूर्वीचं बिहार आणि आत्ताचं जे झारखंड आहे, 15 नोव्हेंबर 1875 रोजी अलीहुत्तू या गावी बिरसा मुंडाचा सगुणा मुंडा आणि करमू मुंडा या दाम्पत्याच्या पोटी बिरसा मुंडांचा जन्म झाला। त्या काळामध्ये या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता या देशामध्ये होती। त्या काळातही आदिवासीवर ज्या काळात अतिशय मोठा अन्याय अत्याचार होत होता, या ठिकाणचा जो काही जुलुमशाही आहे, जो कोणी शाहूकार असते, जमीनदार आहे, याच्या विरुद्ध महाजन असेल, तिथला प्रस्थापित जो कोणी समाज असेल, त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आदिवासींचं शोषण केलं। आमच्या आई बहिणीची त्या ठिकाणी इज्जत लुटली। या शोषणावर या बिरसा मुंडांनी अतिशय मोठा या ठिकाणी उठाव केला, बंड करून उठले आणि त्याच बंडाला बिरसा मुंडांनी या ठिकाणी उलगुलान असा नारा देऊन तमाम या सर्व आदिवासी सैनिकाला एकत्रित करून ज्या ब्रिटिशाच्या विरुद्ध अनेक लढे या ठिकाणी बिरसा मुंडांनी दिले। त्याही पूर्वी या भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आदिवासींचं फार मोठं योगदान या ठिकाणी आमच्या आदिवासी क्रांतिकारकाचं राहिलेलं आहे। तंट्या भिलांचा असेल, रामुशांचा असेल, बिरसा मुंडांचा असेल, यांनी देखील स्वतंत्रपूर्व काळामध्ये बिरसा मुंडांच्या संदर्भानं असेल, तंट्या भिलांनी असेल, झाशीची राणी असेल, दुर्गावती असेल, खूप मोठं या ठिकाणी योगदान। परंतु इथल्या प्रस्थापितांनी कोणीही इथल्या आदिवासी क्रांतिकारकांची नोंद इथल्या प्रस्थापितांनी इतिहासामध्ये घेतली नाही। हे आदिवासींच्या संदर्भामध्ये अतिशय हे उदासीनतेचं धोरण आहे। आदिवासींच्या बाबत यातल्या ज्या प्रस्थापितांची मानसिकता अशी का बरं झालेली असावी, हे या ठिकाणी मला खेदजनक या ठिकाणी सांगावंसं वाटतं। अलीकडे बघितलं असेल, या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आदिवासींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संधी दिली, आरक्षण लागू झालं आणि खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा किती आदिवासींनी आज घेतलेला आहे। मित्रहो, या आदिवासी समाजाची जी काही पहिली पिढी आता कुठं आम्ही खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांचा जन्म 1875 आणि बिरसा मुंडा आम्हाला या महाराष्ट्रातल्या तमाम नव्हे, मराठवाडा महाराष्ट्रातल्या आदिवासींना बिरसा मुंडा कळायला किती कालावधी गेला।
जवळपास आम्ही 2000 पासून बिरसा मुंडा या ठिकाणी फक्त ओळखतो. बिरसा मुंडांचा इतिहास आमच्या इथल्या आदिवासींना माहीत नव्हता. याचं कारण काय? कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये आजपर्यंत इथल्या प्रस्थापितांनी बिरसा मुंडांसारख्या एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांचा कुठेही नामउल्लेख या ठिकाणी केलेला नाही. ही फार मोठी उदासीनतेच आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा या आदिवासी समाजातली पहिली पिढी आम्ही जेव्हा शिकून बाहेर आलो, ज्या आश्रमशाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं, मित्र हो, खऱ्या अर्थानं आम्ही इथलं जो कोणतं सरकार असेल 1972ला मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आश्रमशाळा काढल्या आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच आदिवासी मुलांना शिक्षणाची दारे उघडलेली आहे. आणि आज या माध्यमातून आदिवासी समाजातली पहिली पिढी शिक्षण घेऊन पुढं आली. आमच्या यापूर्वीच्या पिढीला शिक्षण माहीत नव्हतं. अज्ञानात असलेली, गरिबीमध्ये असलेली, व्यसनाधीनतेमध्ये असलेला हा आदिवासी समाज आजही कोसोदूर विकासापासून राहिला. याचं कारण मित्र हो, एकमेव हा आदिवासी समाज रानामाळ्यामध्ये, दर्याकपारीमध्ये असल्यामुळं हा समाजाचं संघटन किंवा शिक्षणापासून वंचित असल्यामुळे आजही आदिवासींची विकास झालेला नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज ही शिकलेली मंडळी, डॉक्टरे साहेबांसारखी असेल, आमच्यासारखी कर्मचारी मंडळी असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये अलीकडे निश्चितच चांगल्या पद्धतीनं योगदान देण्याचं काम गेल्या 10 ते 15 वर्षापासून अलीकडे मात्र चालू झालेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जी काही आदिवासींची काही आता न्याय हक्क आहेत, जी काही अधिकार आहेत, मित्र हो, एवढे दिवस आम्हाला मिळालेले नसतील, परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं आदिवासी माणूस या चळवळीनं जागा झालेला आहे. आज खऱ्या अर्थानं आदिवासींची जी काही मला या ठिकाणी सांगावायचं आहे, आदिवासी विभाग या ठिकाणी स्वतंत्र आदिवासी विभागाची निर्मिती 1972ला या महाराष्ट्र शासनानं आदिवासी विभागाची निर्मिती स्वतंत्र त्यांना मंत्री मंडळाचा दर्जा दिलेला आहे. परंतु 1982-83 पर्यंत हा आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काम करत होता पहा. आणि त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं 1982-83 पासनं खऱ्या अर्थानं स्वतंत्र आदिवासी विभाग स्वतंत्र या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, सचिव अशी या आदिवासी विभागाची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच या आदिवासींच्या विकासाला एक चांगली दिशा आणि गती मिळाली. ज्या आश्रमशाळेच्या माध्यमातून आमची जी काही आदिवासींची पहिली पिढी 1972 नंतर, जे की खऱ्या अर्थानं 1972 नंतर आदिवासींची फार मोजकी माणसं खाजगी शाळेमधून गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये मोजक्या माणसांनी शिक्षण घेतलं असेल. या ठिकाणी क्षेत्रबंधनाचा कायदा या ठिकाणी होता. खऱ्या अर्थानं 1976ला क्षेत्रबंधन उठलं आणि खऱ्या अर्थानं आदिवासीला 1980 पासनं या शासकीय जे काही नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासींना त्या ठिकाणी संधी मिळायला सुरुवात झाली. एकीकडे आदिवासी बांधव जे की क्षेत्रबंधनाची फार मोठी आट, याला एरिया क्षेत्रामध्येच आदिवासींना, अनेक आदिवासी लोकांना, एरियाच्या बाहेरच्या लोकांना या ठिकाणी आदिवासी म्हणून गणल्या जात नव्हती, त्यांना आदिवासीच्या सवलती मिळत नव्हत्या. परंतु या ठिकाणी मला माननीय मोघे साहेबांसारखे, माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रयत्नातून क्षेत्रबंधनासारखा 1976ला त्या काळवेळच्या या देशाच्या पंतप्रधान माननीय स्वर्गवासी इंदिराजी गांधी, त्यावेळेचे राष्ट्रपती यांच्या माध्यमातून, या माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या प्रयत्नातून क्षेत्रबंधनाचा कायदा या ठिकाणी झाला. आणि खऱ्या अर्थानं जे की सर्व या महाराष्ट्रातील आदिवासींना खऱ्या अर्थानं ज्या काही संविधानिक या भारतीय घटनेच्या 342व्या कलमान्वये जे काही आरक्षण आहे त्याचा फायदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळायला सुरुवात झाली. मित्र हो, या माध्यमातून आदिवासी बांधवांना शिक्षणाची संधी मिळाली आणि नोकरीमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये शिक्षण भरती असेल, नोकरीच्या भरती असतील, त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींचा अनुशेष होता. परंतु त्या ठिकाणी आदिवासी मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडलेली नव्हती. अनेक पदं या ठिकाणी रिक्त राहत होती. त्यावेळेस शासनाने बऱ्याच वेळेस त्यावेळेस 2-3 वेळेस जाहिराती दिल्या जात होत्या. आदिवासी उमेदवार मिळाला नाही म्हणून
ते इतर कॅटेगरीला ते पद सुटल्या जात होतं, परंतु खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर या आदिवासीच्या आमच्या जे काही नेत्यांच्या लक्षात आलं आणि तो त्याच्यावर शासन निर्णय काढून ती जी काही कंडिशन होती ती या ठिकाणी बंद केली. मला या ठिकाणी आदिवासींच्या बाबतीमध्ये मला सांगत असताना अलीकडचा जो की आदिवासीच्या अनेक योजना या आदिवासी विभागाच्या मार्फत राबवल्या जातात. आज आदिवासी विभागाचा स्वतंत्र कारभार या महाराष्ट्रामध्ये चालतो आणि ह्या संविधानिक ज्या काही या भारतीय संविधानानं आदिवासींच्या विकासाच्या बाबत ज्या मुख्य प्रवाहामध्ये आदिवासी आला पाहिजे म्हणून अलीकडे महाराष्ट्रामध्ये मित्रहो आज आदिवासी विभागाच्या TRT जे की आदिवासी आयुक्त आणि प्रशिक्षण संस्था या ठिकाणी पुणे इथं कार्यरत आहे. दुसरा आदिवासी आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी आमचा आज आदिवासी मंत्री म्हणून ॲडव्होकेट केशी पाडवी साहेब असतील आणि राज्यमंत्री म्हणून तनपुरे साहेब असतील. सचिव म्हणून अनुप कुमार यादव साहेब आज या विभागाचा कारभार पाहत आहेत. आयुक्त म्हणून कुलकर्णी साहेब या ठिकाणी नाशिक येथे कार्यरत आहेत. मला या ठिकाणी या विभागाची रचना या ठिकाणी सांगणं याच्यासाठी आहे की सर्व आदिवासी बांधवांना जी काही आपली कार्यपद्धती आहे आदिवासी विभागाची ही कशा पद्धतीनं काम करते हे आपल्याला या ठिकाणी मला सांगणं क्रमप्राप्त वाटते. मित्रहो, आज आदिवासी विभागाचा कारभार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 29 प्रकल्प कार्यालय आहेत. 4 प्रादेशिक जी की ATC कार्यालय आहेत जे की ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि त्याच्या अंतर्गत 29 प्रकल्प कार्यालय आदिवासीच्या विकासाच्या संदर्भामध्ये काम करतात जे की आदिवासी प्रकल्प कार्यालय म्हणून आपण पाहतो. त्याच्यातील 11 ही संवेदनशील म्हणून आहे जे की ज्याच्या अंतर्गत पेशा अंतर्गत सारखे त्या ठिकाणी योजना राबवल्या जातात. पेशा त्या ठिकाणी त्या जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये पेशा ॲक्ट या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या संवेदनशील प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून राबवल्या जाते. अलीकडे बघत असताना या आदिवासी विभागांच्या अलीकडे आम्ही बघतो TRTच्या माध्यमातून 8 जात पडताळणी कार्यालय आहेत. त्याच्यामार्फत या TRT जे संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही पद IAS दर्जाचं आहे. त्यांनी त्यांचंही कार्य या महाराष्ट्रातील जी काही संशोधनाचं कार्य या ठिकाणी आणि प्रशिक्षण देऊन जी काही आदिवासींच्या विविध जातींचं संशोधन करणं, त्यांना शिक्षण क्षेत्रातल्या संधी मिळवून देणं आणि जे की जात पडताळणी कार्यालयावर नियंत्रण ठेवणं हे कार्य या ठिकाणी संशोधन समिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करते आहे. मला या ठिकाणी आदिवासीच्या डिपार्टमेंटमार्फतच्या जे काही योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्याबाबत मला थोडक्यात आपल्याला काही योजना आहेत हेही या ठिकाणी आम्ही बघितलं पाहिजे. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे या वर्षीच्या जे की 19-20चा अर्थसंकल्प आम्ही जर डोळ्यासमोर बघितला तर मित्रहो, आदिवासींच्या जो काही आदिवासी समाज या महाराष्ट्रात 1,05,000 आदिवासी ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि इथलं जी काही जे काही अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद जी की 9% होणं अपेक्षित आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचं ह्या शासनाचं धोरण नाही आहे आणि 19-20 मध्ये आदिवासी विभागाला जी तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली होती ती होती मित्रहो 10,896 कोटी एवढं बजेट आदिवासींच्या विकास कामासाठी होतं आणि त्याच्यामध्ये प्राप्त तरतूद प्रत्यक्ष त्या विभागाला जर किती झालेली असेल 9,602 कोटी या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी 1,000 कोटी निधी मात्र शासनाने त्या ठिकाणी रोखला किंवा त्याच ठिकाणी त्यांनी रोखून धरलेला आहे आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये जो काही खर्च आदिवासी विभागाने केला तो मात्र मित्रहो 7,934 कोटी हा खर्च झाला आणि अखर्चित निधी दरवर्षी 2,962 कोटी हे या आदिवासी विभागाने समर्पित केलेला हे आपल्याला बघायला मिळते.
एकीकडे बघा तुम्ही 10,000 कोटी या ठिकाणी आणि प्रत्यक्षात खर्च होत असताना मात्र 7,000च कोटी होते। या शासनाने नेहमी आम्हाला आदिवासींच्या बाबतीमध्ये दुजाभाव, अतिशय निष्क्रिय आणि उदासीनतेचं धोरण आदिवासींच्या बाबतीमध्ये राहिलं। या ठिकाणी 3-3 हजार कोटी शासनाचा अखर्चित निधी आदिवासींच्या विकासाच्या बाबतीमध्ये अखर्चित राहत असेल, याच्यावर या जो कोणी शासन असेल, जो कोणी या ठिकाणची यंत्रणा असेल, ही हजारो कोटी अखर्चित राहण्यामागचे कारण काय आहेत? तर मित्र हो, या देशातल्या आदिवासींची विकास झाला नाही पाहिजे, ही मूळ यांच्या मागचा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसतोय। दुसऱ्या विभागाला अखर्चित निधी असा राहतो का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तुम्ही बघितलं असेल, दरवर्षी तुम्ही बघा 2,500, 3,000, 4-4 हजारापर्यंत तुम्ही बघितलं असेल। 2013 मध्ये माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष त्यावेळेचे माननीय माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेबांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं त्यांनी 11 पानी मुख्यमंत्र्याला त्या सरकारमध्ये असताना पत्र लिहिलं होतं की त्यावेळेसही 2,500 कोटी निधी अखर्चित शासनानं वेगळ्या डिपार्टमेंटला वर्ग करण्याची भूमिका त्यावेळेस घेतली होती। त्यावेळेस या ठिकाणी पुरके साहेबांनी ही खंत मित्र हो तिथल्या सरकारला निदर्शनास आणून दिली। किती दिवस आदिवासींच्या बाबतीमध्ये जो कोणी प्रस्थापित सरकार असेल त्यांनी प्रत्येक वेळेस अशी भूमिका घेऊन आदिवासींच्या विकासामध्ये फार मोठा अडथळा आणण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे। दुसरी खंत पुरके साहेबांनी त्यावेळेस बोलून दाखवली, जिथं जमेल त्या ठिकाणी आदिवासींचं शोषण करण्याचं काम, त्यावेळेस जी काही संविधानिक अशी आदिवासींची जी काही कमिटी महाराष्ट्रामध्ये असते, जी काही इकडं PRCची जशी असती त्या पद्धतीची आदिवासी विकासाचा आढावा घेण्यासाठी अनुसूचित जमातीची कल्याण समिती त्यावेळेस देखील मित्र हो त्या समितीवर आदिवासीच्या व्यतिरिक्त त्या समितीवर निवड करून खऱ्या अर्थानं आदिवासींचं हे फार मोठं खच्चीकरण आहे, उदासीनता आहे। असा बाहेरचा व्यक्ती, बाहेरचे आमदार त्याच्यावर जर निवड केली तर खऱ्या अर्थानं त्या आदिवासीला न्याय मिळेल का, ही खंत त्यावेळेस या ठिकाणी माननीय पुरके साहेबांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी बोलून दाखवली। आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत आहोत, आज आमच्या ज्या काही विकासाच्या योजना आदिवासी विभागाच्या मार्फत राबवत असताना मला जो काही विषय या ठिकाणी आपल्या संदर्भात मांडायचा आहे, आज जे काही 29 प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आज आदिवासींच्या विकास कामावर या ठिकाणी गव्हर्नमेंटनं दिलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आज आम्ही आदिवासी आश्रमशाळेचा प्रश्न बघितला असेल। मित्र हो, मी देखील एका आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढे आलेला माणूस आहे। मला आदिवासी आश्रमशाळेची गरिबीची सर्व जाणीव, मी जवळून हे सगळं दुःख बघितलेलं आहे। मित्र हो, एकेकाळ जे की 72 पासनं 1992-93 पर्यंत या महाराष्ट्रातल्या आदिवासी आश्रमशाळेनं अतिशय चांगली गुणवत्ता दिली आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी तर आमची ही जी काही मंडळी या ठिकाणी बसलेली असेल, आमचे जे काही आज कर्मचारी बांधव असतील, याच्यातली 90% ही जी आमची कर्मचारी बांधव हे आश्रमशाळेच्याच योगदानातून पुढे आलेली ही आदिवासी समाजातली पहिली पिढी आहे। मित्र हो, म्हणजे 20-25 वर्षापूर्वी जी आदिवासी आश्रमशाळेची गुणवत्ता होती, अलीकडे 21व्या शतकात एवढं मोठं आज संगणकामध्ये आपण संगणकीय युगामध्ये जगत असताना, एवढ्या मोठ्या सुविधा या ठिकाणी असताना आज आदिवासी आश्रमशाळेची गुणवत्ता 1995च्या नंतर आजपर्यंत मात्र आदिवासी आश्रमशाळेची गुणवत्ता अतिशय त्या ठिकाणी खालावलेली आहे। या ठिकाणी मला ज्या आश्रमशाळेची आम्ही बघितलं असेल, आज जे आदिवासी विभागाचा जो काही 32% खर्च हे आदिवासी आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये, जी की आदिवासी समूह योजना ही सर्वात मोठी योजना या आदिवासी विभागाची जर असेल ती आदिवासी आश्रमशाळा आहे। परंतु खऱ्या अर्थानं आज आदिवासी आश्रमशाळेची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी आमचे मुलं कोणत्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही महाराष्ट्रातल्या आदिवासी आश्रमशाळेचे चित्र बघा। आज महाराष्ट्रामध्ये
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा 600 आहेत. विना अनुदानित आश्रमशाळा 670 आहेत. जवळपास आदिवासी वसतिगृह या ठिकाणी 670 आदिवासी वसतिगृह महाराष्ट्रामध्ये आहेत. या ठिकाणी मला आश्रमशाळेच्या बाबतीची जी परिस्थिती आहे मित्र हो, अलीकडे कुठंतरी मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळेचे बांधकाम झाले, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे काही या बांधकामाचं इस्टिमेट असेल, ज्या इंजिनियरनी कशा पद्धतीनं तयार केलं, आश्रमशाळेमध्ये निवासाची व्यवस्था जी की आज त्या ठिकाणचा जो काही कर्मचारी बांधव टीचर असतील, कामाटी वर्ग असतील, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था आश्रमशाळेवर नाही आहे. आदिवासी मुलांना जी काही त्या ठिकाणी स्नानगृह देखील त्या मागलच्या काळामध्ये बांधकामामध्ये नव्हते. शौचालयाची बांधकामही त्या ठिकाणी नव्हते. अनेक आश्रमशाळेत माझ्याच गावच्या आश्रमशाळेचं उदाहरण आहे. 2009-10ला आमचेच आदिवासी मुलं तळ्यावर पोवायला जातात, त्या ठिकाणी 3 ते 4 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी मुलींवर अनेक ठिकाणी अत्याचार होण्याचे आश्रमशाळेचे प्रकार आम्ही बघितलेले आहेत. ही आदिवासींच्या बाबतीमध्ये फार मोठी शोकांतिका आश्रमशाळेच्या बाबतीमध्ये आम्हाला आजही या ठिकाणी आदिवासीची फार मोठी ही समस्या निर्माण झालेली आहे. आणि या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं आहे शासनाला, जे की आज आश्रमशाळेची जी गुणवत्ता आहे का वाढत नाही आहे. त्यावेळेस 2000 पूर्वी 99 पूर्वी जी आश्रमशाळेमध्ये गुणवत्ता 92-93 पर्यंत होती ती आज का नाही. त्या ठिकाणी जो काही स्टॉप आहे, ज्या आदिवासी आश्रमशाळेवर ज्या टीचरची नियुक्ती केली जाते, त्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये निवासी राहावे लागेल अशी त्या आदेशामध्ये नमूद असताना आजही जिल्ह्याच्या ठिकाणून त्या ठिकाणचे आमचे अनेक कर्मचारी अपडाऊन करतात. कोणीतरी एखादा त्या ठिकाणी गृहप्रमुख असेल, त्या ठिकाणचा अधीक्षक असेल, असे त्या ठिकाणी राहतात. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेमध्ये नाममात्र त्या ठिकाणी हाजरीवर नावं असतात. 50% ही विद्यार्थ्यांची संख्या शाळेमध्ये उपस्थित, कारण तिथं आज रोजी शिक्षक नसतात. शिक्षकांची जी काही पदभरती आहे त्याही ठिकाणी शासनाचं वेळोवेळी दुर्लक्ष झालेले. त्या ठिकाणी विषयवाईज आजही बऱ्याच आश्रमशाळेमध्ये विषयवाईज शिक्षक नाही आहेत. हेही उदासीनतेचं धोरण आहे. खऱ्या अर्थानं आदिवासीला शिक्षण मिळेल कसं. आणि म्हणून मला या ठिकाणी माझ्या सर्व सामाजिक बांधिलकीच्या सर्व समाज बांधवाला या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये 25 राखीव मतदारसंघामध्ये आमचे आमदार आहेत. आणि आज तर या महाराष्ट्राचं 26 आमदार आदिवासींचे आहेत, 4 खासदार आदिवासींचे आहेत. परंतु मित्र हो, दुर्दैव आदिवासींच्या बाबतीमध्ये आज आदिवासींच्या विरोधामध्ये अनेक निर्णय होताना आम्ही बघितले. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा जो कोणी या ठिकाणचा राजकीय प्रतिनिधी असेल, तो मात्र त्या ठिकाणी मित्र हो, त्यांना त्या पक्षाचे काही मर्यादा असतील. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, समाजापेक्षा कुठलीही समस्या मोठी नाही. तुम्ही आज एक आदिवासी समाजाचे प्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहात. आणि जर या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत असताना कुठलाही आमदार या ठिकाणी जर बोलत नसेल, तर मित्र हो, आम्हाला या तमाम आदिवासी बांधवाला न्याय कोण मिळवून देणार आहे, ही या ठिकाणी मला खेदाची बाब वाटते. मित्र हो, जे प्रश्न आज या ठिकाणी आश्रमशाळेचे आहेत, त्याच पद्धतीनं विकास योजनेचे आहेत. या आदिवासींच्या विकास योजनेमध्ये कार्यालयाच्या मार्फत आदिवासींच्या शेतकऱ्यांसाठी 11 प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी 11 ते 12 प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी आदिवासी विभागाकडून राबवल्या जातात. अनेक प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी आहेत. आदिवासी शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी विद्युत पंप असेल, मळणी यंत्र असेल, अनेक प्रकारच्या या ठिकाणी कर्ज स्वरूपात 80% अनुदानावर असतील, 100% अनुदानावर ह्या योजना. परंतु आजही तुम्ही बघा, प्रत्येक प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत 2-2 वर्षापासून या लाभार्थ्यांची निवड झालेली नाही. लाखो रुपये त्या ठिकाणी अखर्चित यांनी
गव्हर्नमेंटला समर्पित करतात, परंतु ती योजना त्या ठिकाणी प्रत्येक प्रकल्प कार्यालयावर आढावा समिती या ठिकाणी आढावा समितीची नेमणूक केलेली राहते. पण खऱ्या अर्थानं हा आढावा समितीनंही त्या ठिकाणी वेळोवेळी लक्ष देऊन याचं नियोजन करण्याची गरज आहे. परंतु मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही आजही किनवट प्रकल्प असेल, कळमनुरी प्रकल्पाच्या मार्फत असतील मित्र हो, 2-2 वर्षे जे की केंद्राच्या आणि राज्याच्या जी काही या ठिकाणी तरतूद येते, परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी इथल्या आदिवासी जो कोणी लाभार्थी असेल त्यांना 2-2 वर्ष त्याची वाट बघावं लागते. ही नियोजनाचा फार मोठा अभाव या ठिकाणी आदिवासीच्या बाबतीमध्ये हे उदासीनतेचं धोरण वेळोवेळी आमच्या नजरेमध्ये आलेलं आहे. मित्र हो, दुसरा विषय असेल आज वस्तीकरांच्या बाबतीमध्ये डीबीटीचं धोरण या गव्हर्नमेंट युती सरकारमध्ये डीबीटीचं धोरण लागू केलं. यांना सर्व महाराष्ट्रातून आमच्या विद्यार्थ्यांनी फार मोठा विरोध केला. आता कुठं त्याच्यावर आता समिती गठीत अभ्यास आमदारांची मंत्र्यांची समिती गठीत केली कशासाठी? जेव्हा आदिवासी जे आज आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहाच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था होती, गरीब असलेला आदिवासी मुलगा मित्र हो आज अतिशय गरिबीमध्ये जीवन जगणारा हा आदिवासी माणूस आहे. त्यांना डीबीटीचे जेव्हा पैसे मिळतात तो पालक अज्ञानात आहे. त्यांनाच कुठं त्याच्या घरच्या अडचणी भरण्याच्या वेळेस आम्ही अनेक पालकांना विचारलं, मुलांना विचारलं, आमच्या घरची गरिबीमुळं जो काही या डीबीटीच्या माध्यमातून 2 पैसे मिळतात त्याच्यावर काही विद्यार्थी नको त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं त्याचा खर्च करून कमी दिवसामध्ये ते सगळे खर्च करतात. आणि खऱ्या अर्थानं ही डीबीटीचं धोरण आदिवासींचा फार मोठा त्याला विरोध आहे, परंतु शासनाची त्याबाबत आजही निर्णय घेत नाहीत. ही उदासीनता नाही का? आज मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास जे की आमचे वसतिगृह आहेत, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये 490 आदिवासी मुलांचे वसतिगृह मुलींचे वसतिगृह आहेत. परंतु मित्र हो, खेदजनक या ठिकाणी मला सांगावं असं वाटते, ज्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या 10-15 वर्षापूर्वी अतिशय भव्य दिव्य त्या जे की 500,000 विद्यार्थी सामाजिक न्याय विभागांच्या वसतिगृहांच्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या, परंतु आदिवासी विभागाच्या आजही त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही शासकीय इमारतीमध्ये आदिवासींच्या मुलामुलींच्या वसतिगृहांचं बांधकाम नाही. ही देखील फार मोठी उदासीनता आहे. मला सांगा, जिथं शासनाचे कोट्यावधी रुपये अखर्चित राहतात, मग यांना शासकीय जागा उपलब्ध करून या ठिकाणी वसतिगृह बांधकाम का करता येत नाही? जिथं आम्ही बघतो ज्या वसतिगृहांची मुलांची मान्यते संख्या 150-125 असते, परंतु या ठिकाणी शासकीय बिल्डिंग अभावी त्या ठिकाणी 60 ते 70च विद्यार्थ्याला त्या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. 25 ते 30% विद्यार्थ्याला शिक्षणाचा ज्या की त्या खाजगी इमारती असल्यामुळे पुरेशा इमारती नसल्यामुळे त्या ठिकाणी आदिवासी मुलांना प्रवेशापासून वंचित राहावं लागते. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते, ज्या सामाजिक कार्यातून जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये माननीय टारफे साहेब असतील, माननीय सतीशरावजी पाचपुते साहेब असतील, यांच्या योगदानातून आम्ही जो हिंगोली जिल्ह्यामध्ये जो काही पाठपुरावा केला मित्र हो, महाराष्ट्रामध्ये एकमेव हिंगोली जिल्हा असेल त्या ठिकाणी हिंगोली ते स्वतंत्र अशा मुलामुलींचे 2 वसतिगृहांचे बांधकाम या ठिकाणी भव्य इमारतीमध्ये झालेले आहेत. हे मला या ठिकाणी गर्वानं या ठिकाणी सांगावं असं वाटते. कळमनुरीमध्ये देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये जागेची या ठिकाणी जागा मिळवलेली आहे. बांधकाम या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. येत्या 6 महिन्यामध्ये कळमनुरी इथे देखील स्वतंत्र मुलामुलींच्या वसतिगृहांचं बांधकामाचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. परंतु मित्र हो, महाराष्ट्रामध्ये ही मात्र भूमिका आजही आम्ही मागच्या महिन्यामध्ये आमची पुसदची आदिवासी बांधव जे की आमचे राजेजी ढगे सर असतील, धनवे सर असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या आरतीताई फोपाटे असतील, ह्या
पुसद येथील वस्तीकरांच्या संदर्भात जागेची मागणी करताना आम्हाला बघायला मिळालं। त्यांचं मी अभिनंदन करतो। प्रत्येक आदिवासी भागामध्ये तिथल्या आमच्या सामाजिक बांधवांनी या ठिकाणी ही मागणी आम्ही केली पाहिजे। मित्र हो, या ठिकाणी मला संदर्भामध्ये आज या देशामधली जी काही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आम्हा सर्व आदिवासी बांधवांना, या ठिकाणची लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांना याच्यामध्ये सकारात्मक या ठिकाणी विचार करून मित्र हो येणाऱ्या काळामध्ये या तमाम आदिवासी समाजाचे प्रश्न, सर्व आदिवासी ज्या काही संघटना वेगवेगळ्या या महाराष्ट्रात काम करत असतील, निश्चितच प्रत्येक आदिवासी संघटनेचं काही ना काहीतरी योगदान आदिवासीच्या संदर्भामध्ये आहे। कोणत्याही संघटनेला मी या ठिकाणी दुजाभाव करणार नाही। मित्र हो, अतिशय ही अलीकडची जी काही आदिवासी समाजाची सामाजिक काम करणाऱ्या संघटना आहेत, आम्हाला या ठिकाणी बरेचसे आमचेच आदिवासी बांधव अलीकडच्या तरुणांचा रोष आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये, या नेत्यांनी काही केलेलं नाही, मंत्र्यानं काही केलेलं नाही। मित्र हो, त्या काळाच्या नुसार त्यांनाही अनेक मर्यादा आलेल्या आहेत आणि त्या काळानुसार परिस्थितीनुसार त्यांनीही समाजासाठी योगदान दिलेलंच आहे। आज आम्ही 2020 मध्ये या ठिकाणी आहोत। आजही तुम्ही बघत असताना एवढा मोठा अन्याय अत्याचार आजही होते आणि 1900 जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर जी काही खऱ्या अर्थानं 1952-53 पासून जी काही आमची मंडळी असेल त्यावेळेची तर ही सत्ताधारी प्रस्थापित लोकांनी त्यांची जी काही त्यांचं जे वर्चस्व होतं ते राहिलेलंच आहे। परंतु त्याही काळात ज्या पद्धतीनं आदिवासींसाठी काम करता येईल तेवढं काम आम्ही, मला आठवते मित्र हो, कोणत्याही नेत्यांना दोष देऊन चालणार नाही, कारण त्या वेळेचा आज जी काही आज आम्ही आदिवासींच्या संदर्भामध्ये जो की 6 जुलै 2017चा फार मोठा जगदीश बैराच्या विरोधामधला जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे त्याला बेस मित्र हो, 2000चा जो काही अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे तो फार मोठा बेस, त्या काळामध्ये जो काही आमच्या आदिवासी नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रस्थापित लोकांच्या विरोध पत्करून हा कायदाची या ठिकाणी निर्माण केलेला आहे। मला आठवतं मित्र हो, यांना देखील आमच्या नेत्यांना देखील वेळोवेळी संघर्ष करण्याची वेळ, आदिवासींचे जेव्हा प्रश्न मांडत असताना वेळोवेळी त्यांनाही संघर्ष करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आलेले आहे। 2004-05 मध्ये मित्र हो, मी जवळून हा प्रसंग, माननीय त्यावेळेस मधुकरराव पिचड साहेब आदिवासी मंत्री होते या महाराष्ट्रामध्ये, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते, त्यावेळेसही मित्र हो पिचड साहेबावर जे की धनगराच्या संदर्भातला प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाला। अनेक 10 ते 12 आदिवासीमध्ये या ठिकाणी या जातीचा समावेश करावा म्हणून इथल्या प्रस्थापित राजवटीमधला जो काही वर्ग आहे त्यांनी पिचड साहेबावर दबाव आणला। आजच या कॅबिनेटमध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्राला पाठवा असा त्यावेळेस फार मोठा दबाव पिचड साहेबावर या ठिकाणी आलेला होता। मित्र हो, ते प्रसंग आजही मला ती बातमी, पिचड साहेबांनी घेतलेली भूमिका, मी आजही त्यांचं स्वागत करतो। मित्र हो, पिचड साहेबांचं वक्तव्य त्यावेळेस होतं, तिथल्या प्रस्थापित जो कोणी इथला प्रस्थापित राज्यकर्ते होते त्यांनी दबाव आणला होता, परंतु पिचड साहेबांनी सांगितलं, मी या आदिवासी मंत्रिपदावर असेपर्यंत ही अशा पद्धतीचं पाप माझ्या हातून कदापिही घडणार नाही असा फार मोठा त्यांनी मित्र हो या प्रस्थापित राजवटीला या ठिकाणी दम दिला। आणि हा जर करायचा असेल तर या मंत्रिपदाचा तुम्ही ही राजीनामा घ्या, परंतु मी या पदावर बसून आदिवासींमधल्या ताटामध्ये इतरांना घुसू देणार नाही अशा पद्धतीची सिंहगर्जना त्यावेळेस केली। आणि मित्र हो, त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी देखील पिचड साहेबाचीच बाजू लावून धरली आणि त्यावेळेस हा निर्णय या मंत्रिमंडळामध्ये घेतला गेला नाही। अशा पद्धतीचा संघर्ष त्यावेळेसही इथल्या आमच्या आदिवासी मंत्र्यांना या ठिकाणी करावं लागलेला आहे। मला अलीकडेच 2013 मधला जे की माननीय
शिवाजीराव मोघे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांच्याही काळामध्ये फार मोठा ऐतिहासिक या ठिकाणी शासन निर्णय 18 मे 2013चं परिपत्रक, ज्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या नव्हे इतरही मागासवर्गीयांच्या संदर्भात ज्यांनी राखीव जागेवर जातीच्या प्रमाणपत्रावर आरक्षणावर नोकरी मिळवली आणि 2013 पर्यंत त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी मिळवलेली नाही, अशांना 31 जुलैची डेडलाईन दिलेली होती आणि 31 जुलै 2013 पर्यंत प्रत्येक जो कोणी सेवानिवृत्त असेल त्यांना देखील व्हॅलिडिटी बंधनकारक केली आणि मित्र हो हा ऐतिहासिक निर्णय देऊन, परंतु त्याही वेळेस मित्र होय प्रस्थापित जो कोणी विरोधी पक्षांतल्या लोकांनी मोघे साहेबावरही हल्लाबोल केला, दबाव आणला, परंतु मोघे साहेबांनीही त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळेसही तो निर्णय मित्र हो ठाम ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे, तुम्ही बघितलं असेल. मला या ठिकाणी आमच्या जी काही मंत्री महोदयांनी जी काही प्रयत्न केले निश्चितच केलेले आहेत, नाही असा प्रश्न नाही आहे, परंतु खरंच आदिवासी समाजाचा रोष वेळोवेळी येतोही. ज्या पद्धतीनं प्रत्येकाला वाटते आदिवासीवर एवढा मोठा अन्याय व्हायला लागलाय आणि त्या ठिकाणी आमच्या आदिवासींनी परखडपणे इतर आदिवासी किंवा इतर समाजातले लोक जेव्हा बाजू घेतात, तशी आमच्याही आदिवासी आमदारानं या विधानसभेमध्ये वेळोवेळी भूमिका घेतली पाहिजे. ही या आमच्या तमाम आदिवासी या महाराष्ट्रातल्या आदिवासींची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, अलीकडेच आदिवासींच्या संदर्भात फार मोठा पेशा 24 डिसेंबर 1996 पासून या पेशाअंतर्गतची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये चालू आहे. परंतु खऱ्या अर्थानं मित्र हो ही जी काही पेशाची जे काही निकष आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आजही प्रत्यक्षात आज किनवट प्रकल्प कार्यालय असेल, अलीकडे 96 पासनं जे काही पेशा लागू आहे, परंतु खऱ्या अर्थानं गेल्या 5 ते 6 वर्षापासून त्या ठिकाणी अंमलबजावणी करताना पाहतो. आज पेशाअंतर्गत त्या ठिकाणी आमच्या आदिवासी मुलांची जी काही भरती प्रक्रिया असेल, फक्त दुसऱ्यांदा त्या ठिकाणी भरती प्रक्रिया झालेली आहे. अलीकडे काही आदिवासी उमेदवारांची त्या ठिकाणी पेशाअंतर्गत पदं भरले, आजही त्या ठिकाणी त्यांच्या ऑर्डर दिलेल्या नाही. ही उदासीनता. त्याचबरोबर वन कायदा या ठिकाणी महाराष्ट्र केंद्र शासनाने 2005ला या संसदेमध्ये मंजूर झाला. खऱ्या अर्थाने 2006ला राष्ट्रपतीने त्यांना मंजुरी दिली आणि 2008 पासून त्याची ही अंमलबजावणी या देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये UPAचं सरकार होतं. त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला, परंतु तेव्हापासून आजपर्यंत पाहिजे तशी गती या वनजमिनीचे जे आदिवासींचे पट्टे आहेत त्या बाबतीमध्ये पाहिजे तसा प्रतिसाद आजही शासनाच्या वतीनं त्याचा पाठपुरावा केला जात नाही. ही एक फार मोठी उदासीनता या ठिकाणी बघायला मिळते आहे. मित्र हो, आम्ही खऱ्या अर्थानं मित्र हो जे सामाजिक काम करत असताना वनपट्ट्याच्या संदर्भामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये थोडासा वेळ दिला. माननीय या ठिकाणी तुली भिसे साहेब असतील, यांनी त्या वेळेस वन समितीच्या संदर्भात वनपट्ट्याच्या संदर्भात स्वतः एक पुस्तक लिखाण केलं आणि नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी वागद असेल, ताटकळवाडी असेल, झिंगारवाडी असेल, तळ्याचीवाडी ह्या अंतर्गत समदरवाडी असेल, या ठिकाणी तिथले मार्गदर्शन केलं आणि योगायोग या ठिकाणी मित्र हो आमच्या छोट्याशा प्रयत्नानं या 4 गावच्या आदिवासी बांधवांना जवळपास 200 एकर जमीन आम्ही आदिवासींना मिळवून देण्याचं काम नांदेड जिल्ह्यामध्ये वागद या ठिकाणी त्यावेळेसचे मित्र हो, जेव्हा ही आदिवासी आज हजारो वर्षापासून जी आदिवासी माणसं त्यांच्या मूलभूत हक्कासाठी
रानामाळामध्ये असलेल्या आदिवासींना जो काही आरक्षणाचा नोकरीमधली जी संधी आहे, आज शिक्षण क्षेत्रातली संधी आहे, खऱ्या अर्थानं जी आमचं आदिवासींचा विकास जर खऱ्या अर्थानं करावायचा असेल तर मित्र हो, ज्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या काही नोकरी आहेत, महत्त्वाची पदं आहेत, बाबासाहेबांचा नारा होता, जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत, संघटित होणार नाहीत, संघर्ष करणार नाहीत आणि उच्च पदावर जोपर्यंत आदिवासी समाजातली माणसं जाणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाची प्रगती होणार नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटेल, मित्र हो, ज्या आदिवासींच्या संदर्भामध्ये आजही मोठ्या प्रमाणात ज्या काही आदिवासींच्या आरक्षणाचे पदं 70 ते 80% आज 2019च्या MPSCमध्ये असेल, 2015च्या MPSCमध्ये तुम्ही बघा कोणत्या लोकांच्या आज त्या ठिकाणी निवड झालेली आहे. मला या ठिकाणी तमाम आदिवासी सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेला एक नम्रपणे आव्हान करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जो की आम्ही 6 जुलैच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बिरसा ब्रिगेड असेल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद असेल, तिकडं आदिवासींची जी चळवळ चालवणारे सतीशदादा पेदाम असतील, दशरथजी मडावी असतील, दिनेश भाऊ मडावी असतील आणि अप्रोड संघटनेचे माननीय राजेंद्रजी मरसकोले साहेब असतील, आदिवासी युवक कल्याण संघ मराठवाड्यात असेल, ही सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला या ठिकाणी एक आव्हान करायचं आहे. प्रत्येक संघटनेचं निश्चितच योगदान या ठिकाणी आदिवासीच्या संदर्भात जो कोणी या सामाजिक कार्यामध्ये काम करत आहे त्यांचं मी मनापासूनच स्वागत करतो. कमी जास्तपणात या ठिकाणी होत असेल, परंतु अलीकडे आम्ही एकमेकाची या ठिकाणी मतभेद करण्यापेक्षा चांगला विषय घेऊन आपण सर्व या महाराष्ट्रातल्या ज्या काही 45 जाती एकत्रित येऊन येणाऱ्या काळामध्ये या बोगसांच्या विरुद्ध न्यायालयीन लढाईमध्ये आज मरसकोले साहेब आघाडीवर असतील, त्यांच्यासोबत आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन त्यांच्या पाठीशी सर्वांनी आपण राहण्याची गरज आहे. आज आम्ही बघत आहोत, आज 6 जुलैच्या संदर्भात 6 जुलै 2017च्या निर्णयाच्या संदर्भात अलीकडे फार मोठा काम अप्रोड संघटनेच्या माध्यमातून झालं. 12,500 या ठिकाणी या महाराष्ट्रातले अधिसंख्य पदावर या महाराष्ट्राने त्यांना तर सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे, परंतु त्यांना कुठंतरी एक सेवा संरक्षण देण्याची भूमिका कालच्या जो काही 21 जून 2020ला जो काही परिपत्रक निघालं, याही पूर्वी 15 जून 1995ला, 30 जून 1904 आणि 21/10/2015 असेल, 5 जून 2018 असेल आणि कालचा 15 जून 2020चा जो की बोगसांच्या संदर्भामध्ये सेवा संरक्षण देण्याचा जो काही शासनानं हा जी काही भूमिका घेतली ही अतिशय चुकीची आहे. मला या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी आज दुसरा मला या ठिकाणी मुद्दा आहे, मित्र हो, मराठवाड्यामध्ये आज 1 जुलै 2016ला या मराठवाड्यामध्ये विशेष तपासणी म्हणजे SIT लागू आहे, परंतु खऱ्या अर्थानं या SITची यांना मुदतवाढ देणं चालू आहे. हा एक शासनाचा फार मोठी याबाबत ही उदासीनता आहे. आज हजारो पदं, लाखो पदं आदिवासींची ज्या नामसदर्शाचा फायदा घेऊन या महाराष्ट्रामध्ये अनेक बोगस आदिवासींनी आदिवासीवरचं अतिक्रमण असेल, आदिवासींच्या नोकरी या ठिकाणी हिरावलेल्या आहेत. आज आमचा आदिवासी बांधव बेरोजगार झालेला आहे. आज नक्षलसारख्या चळवळीकडे आजचा आदिवासी बांधव तरुण त्या ठिकाणी वळते आहे. याला कारणीभूत मित्र हो, आज आमच्या ज्या काही नोकरीची संधी आहे ती खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी बांधवांना मिळत नाही. जो हे 1 जुलै 2016चा जो SITचा मित्र हो, याला फार मोठी पार्श्वभूमी आहे.
जो की या महाराष्ट्राच्या आदिवासी आयुक्तांनी 18 फेब्रुवारी 2016ला शासनाला अहवाल 49वा अहवाल असेल. त्यापूर्वी माननीय किनवटमध्ये मोठ्या प्रमाणाचं रॅकेट बोगस लोकांनी न्यायालयीन या ठिकाणचे आदेश असतील, जात पडताळणीचे आदेश असतील, बनावट तयार करून त्या ठिकाणी 123 लोकांवर त्यावेळेस ते एसडीओ माननीय राजेंद्रजी भारूड साहेब यांनी ती ॲक्शन घेतली. आणि मित्र हो, भारूड साहेबासारख्या माणसावर त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करून या बोगसांनी या ठिकाणी किनवटवर फार मोठा भारूड साहेबालाही त्या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम केलेलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं 4 मार्च 2016ला या महाराष्ट्रातील तमाम सर्व आदिवासी बांधव एकत्रित आला आणि या किनवटमध्ये सर्व जवळपास 2.5 लाख आदिवासी बांधव सर्व या किनवटमध्ये सर्व आदिवासीमय हा किनवट झाला. आणि त्याची नोंद आणि या महाराष्ट्रातली जनजाती आयोगाची की 6 एप्रिल 2016ला 49वी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगच्या अनुषंगानं अहवाल दिला. आणि या शासनाने मित्र हो 1 जुलै 2016ला मराठवाड्यामध्ये SIT लागू आहे. त्यांना 6 महिन्यामध्ये अहवाल सबमिट करायला सांगितलेला होता. या समितीचे प्रमुख विभागीय आयुक्त महसूल हे होते आणि पोलीस कमिशनर, पोलीस महानिरीक्षक कोकण हे त्याचे आणि आयुक्त हे त्या ठिकाणी सचिव होते. TRTचे हे सचिव होते. आणि किनवट या ठिकाणी कार्यक्षेत्र या तमाम मराठवाड्यातल्या सर्व आदिवासी जे की नाम सदर्शाचा फायदा घेणाऱ्या 1977 ते 2016पर्यंतच्या या नाम सदर्शाचा फायदा घेणाऱ्या बोगसांचे या ठिकाणी विशेष तपासणी करण्याचं काम या महाराष्ट्र शासनानं घेतलेलं होतं. परंतु मित्र हो, आजपर्यंत हा अहवाल कुठं बसला, कोणत्या गुलगस्त्यामध्ये, आजही तो अहवाल बाहेर आलेला नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी जे की आज आदिवासींच्या विविध संघटना आहेत, या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना मला नम्रपणे विनंती करायची, आम्ही एकमेकाविषयी मतभेद करण्यापेक्षा आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आज योगायोग अप्रोड संघटनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी मरसकोले साहेबांचा वाढदिवस आहे. मी सर्व समाजाच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि ही आदिवासी समाजाचं जी एक अतिशय चांगलं काम ते करत आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून ज्या बोगसांच्या संदर्भात जो काम चालू आहे, त्यांना खरंच एक फार मोठी ताकद त्यांच्यासाठी सर्व आदिवासींच्या वतीनं मी शुभचिंतन करतो. मला सर्वच आदिवासी समाज संघटनेचा गर्व आहे. आम्ही आमच्या बांधवाविषयी चिखलफेक करण्यापेक्षा जो आमचे खरे विरोधक जे की बोगस आहेत, त्यांच्या संदर्भातच आमची सगळी ताकद एकवटली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षा आहे, जी आमचे आमदार असतील, अनेक आमचे अलीकडची तरुण उत्साही मंडळी, आमदारांच्याही बाबतीमध्ये कमी जास्त कोणी बोलण्याचा प्रयत्न, परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटते, हे आमदार बांधवही एक आदिवासींचं नेतृत्व करतात, ते संविधानिक त्यांना खूप मोठं अधिकार आहे. आणि मला सर्व समाज बांधवातील कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्या मतदारसंघातल्या माझ्या आमदारांची आपण भेट घेतली पाहिजे. त्या आमदारांनाही हे सर्व विषय आम्ही समजून सांगितले पाहिजे. त्यांचाही आदर करूनच त्यांना ही भूमिका मांडावी, असं आम्ही या ठिकाणी सर्व आदिवासी आमदारांपर्यंत आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे. खरंच जर असं काम आपण येणाऱ्या काळात केलं तर मला वाटते खऱ्या अर्थानं या ठिकाणी या आदिवासी बांधवाला, जे आदिवासी समाजाचे अनेक विषय आहेत, या विषयाच्या अनुषंगानं हे आपल्याला निश्चितच
न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। जो आज 6 जुलै 2017च्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये जी पदभरती जी गव्हर्नमेंटनी आमच्या 12,000 विद्यार्थ्यांची केलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं आजही काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेमणूक दिलेली नाही। आणि अतिशय चांगली मोहीम मुख्यमंत्री आणि सचिवाला या ठिकाणी सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। अप्रोड संघटनेच्या माध्यमातून असेल, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून असेल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून असेल, सर्वांनी मुख्यमंत्र्याला निवेदने देऊन ही तात्काळ जी की तुम्ही जे व्हॅलिडिटी नसतानाही ज्या लोकांना या ठिकाणी सेवेत संरक्षण देण्याची भूमिका घेत आहात, त्यांची बाजू कोणी घेत असेल तर ही चुकीची आहे। त्यांना तात्काळ सेवेमधून कमी करा आणि या ठिकाणी खऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना या नोकरीची संधी जी हजारो आजही अनेक विभागांनी खऱ्या अर्थानं ही माहिती जी की आजही सेवेमध्ये असलेल्या खऱ्या अर्थानं माहिती आजही गव्हर्नमेंटपर्यंत गेलेली नाही। येणाऱ्या काळामध्ये ही सर्व आदिवासी बांधवाला अशा पद्धतीनं काम आम्हा सर्व समाज बांधवाला करावं लागणार आहे। मला या ठिकाणी जे माननीय अतिशय चांगली भूमिका घेऊन माननीय प्राध्यापक डॉक्टर सखारामजी डाखोरे सरांनी हा जो काही उलगुलांचा नारा देऊन ही चळवळ तमाम या महाराष्ट्रातल्या दीनदलित, पीडित, मागासवर्गीय, भटक्या जमुक्त असतील, रोजगार कामगार असतील, आमचे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारानं जी साहित्यिक मंडळी एकत्रित येऊन ही एक चळवळीचं काम साहित्यिकाच्या माध्यमातून उभं राहते आहे। ही एक फार मोठी जमेची बाजू या तमाम आमच्या सर्व शिकलेल्या मंडळींना ही अतिशय प्रेरणादायी घटना मी खरंच डाखोरे साहेबांना तमाम या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवाच्या वतीनं, हिंगोली कर्मचारी संघटनेच्या वतीनं, युवक कल्याण संघाच्या वतीनं मी डाखोरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये अलीकडे आज माझ्या या फेसबुक पेजवर आमची बीडमधले माननीय रामदासजी आमलीजी असतील, वानोळीजी असतील, जालन्यातले आमचे खंदारीजी असतील, जिंतूरचे आमचे शेळकेजी असतील, गुवाडीजी असतील, घोगरीजी असतील, परभणी येथील आमची सर्व मंडळी या ठिकाणी असतील, पुसद इथले असतील, वाशिममधले आमचे अनेक कार्यक्रम आहेत, नांदेडमधले ही सर्व मंडळी येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आमच्या नांदेडची असेल, किनवटची मंडळी असेल, निश्चितच एक चांगलं काम हिंगोलीमध्येही आमच्या आदिवासी व कल्याण संघाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आदिवासी समाजाचे आज आमचे 2 डॉक्टर या चळवळीला मिळालेले आहेत। माननीय टारपे साहेब असतील, माननीय सतीशदादा पाचपुते साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या ही काळामध्ये आम्ही जो काही अनेक समस्या असतील आदिवासींच्या याच्यासाठी सदैव सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासीच्या वेगवेगळ्या संघटनेच्या सोबतच जो काही येणारा लढा असेल या सर्वांसोबत राहून, सर्वांना सोबत घेऊन, अनेक संघटना असतील, आमचा कोणालाही विरोध नाही। आम्ही प्रत्येक जो कोणी आदिवासी समाजाचं काम करेल त्यांना नम्रपणे मी तर सलाम करतो। मित्र हो, आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, या गोरगरीब आदिवासींना हजारो वर्षापासून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, आदिवासींचं दुःख फार मोठं आहे। मित्र हो, मला यातल्या जो काही मला एक या ठिकाणी नामोल्लेख करावा वाटतो, बहुजन संघटनेचे जे काही सर्वजित बनसोडेजींनी जागतिक आदिवासीच्या दिनानिमित्त फार मोठं आदिवासीच्या संदर्भामध्ये त्यांचंही जे बहुजन समाजाचंही योगदान आदिवासींच्या सोबत असणं गरजेचं आहे। ही सकारात्मक आणि रचनात्मक काम भविष्यामध्ये आदिवासींच्या संदर्भात झालं पाहिजे, ही भूमिका देखील विश्वजित बनसोडेजीने मानले। मला खरंच त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन। आदिवासींच्या अनेक समस्या आहेत, भूकबळीची असेल, आमचं बालमृत्यूचं प्रमाण असेल, अनेक समस्या आज आदिवासींच्या तोंड काढून या महाराष्ट्रामध्ये उभ्या आहेत आणि म्हणून या सर्व समस्या आम्हाला येणाऱ्या काळात सोडवायच्या असतील तर मित्र हो,
या ठिकाणी जो कोणी शिकलेला माणूस असेल, बिरसा मुंडांनी सांगितलं आम्हाला, मित्र हो, पुन्हा या ठिकाणी बिरसा किंवा बाबासाहेब पुन्हा होणे नाही. ज्या बाबासाहेबांचा नारा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि बिरसा मुंडांचा जो उलगलांचा नारा होता, ज्या शोषणाच्या विरुद्ध बिरसा मुंडा लढले, तो आजही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष सातत्यानं पुढं चालू ठेवावं लागणार आहे. आणि निश्चितच मला अपेक्षा आहे, येणाऱ्या काळामध्ये ही सर्व अलीकडची शिकलेली मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आज संघटित होते आहे. आणि निश्चितच ज्या काही भारतीय संविधानाच्या ज्या काही तरतुदी आदिवासींसाठी आम्हाला दिलेल्या आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये आमच्यासाठी आम्ही ते मिळून घेणारच आहोत. आणि जो काही बोगसांचा लढा असेल, याच्यासाठी देखील आमची जो काही 6 जुलैच्या संदर्भानं जे काही आमचा या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातला आदिवासी बांधव याची मागणी सातत्यानं लावून धरणार आहे. आणि मित्र हो, माझ्या तरुणांनो, येणाऱ्या काळामध्ये ह्या बोगसांनी कितीही पळू द्या, आता हा आदिवासी माणूस शिकारी करणारा हा समाज आहे. मित्र हो, आम्ही इथल्या सश्याची, डुकराची शिकार करणारी ही आदिवासींची औलाद आहे. आणि तुमची शिकार करणं येणाऱ्या काळामध्ये हा शिकलेला माणूस आता कायद्याच्या चौकटीमध्ये बसून, मित्र हो, जसं ससं कसं वाघरीत पाडायचं, खेकडा कसा खोलमध्ये ढोलीमध्ये जाऊन त्याला कसं पकडायचं, हे आदिवासीला सांगायचं काम नाही. आणि येणाऱ्या काळात ही सर्व आदिवासी जी तरुण आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणारी ही सगळी मंडळी येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक काम करून आदिवासींना न्याय मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करतील, अशी अपेक्षा या ठिकाणी माफक अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी मित्र हो, माझ्याकडून काही बोलण्याच्या वेगामध्ये कळत न कळत कोणाचं मन दुखवण्याचा किंवा कोणावर अपशब्द गेला असेल तर मी मित्र हो या ठिकाणी क्षमा मागतो. आणि मला माननीय डॉक्टर सखारामजी डाखोरे साहेबांनी या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा डाखोरे सरांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि ही माझे लांबलेलं मनोगत, माझे विचार या ठिकाणी मी या ठिकाणी थांबवतो. सर्वांना या ठिकाणी जय भीम, जय बिरसा, जय सेवा, जय आदिवासी.